नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल। आवाज सर्वसामान्य जनतेचा। सातारी येथील माने परिवारांचा अमृत महोत्सव व सुवर्ण सहजीवन सोहळा संपन्न। उमरखेड येथील शिवमंगल कार्यालय येथे मंगळवार दिनांक 16 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता डॉक्टर विजयराव पंजाबराव माने यांच्या संकल्पनेतून श्रीमती इंदुमती पंजाबराव माने यांचा 77वा वाढदिवस व माजी उपसभापती कल्याणराव भाऊसाहेब माने यांचा 75वा अमृत महोत्सव आणि सौ कांताबाई व कल्याणराव माने यांच्या सहजीवनाची सुवर्ण 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कल्याणराव माने यांनी आपल्या 75 वर्षाच्या जीवन कार्यात स्वर्गीय भाऊसाहेब माने यांच्या सामाजिक सेवेचा व स्वर्गीय पंजाबराव माने यांनी कुटुंब व समाजाप्रती केलेल्या निष्ठापूर्वक कार्याचा वसा व वारसा अंगीकारून श्रीमती इंदुमती पंजाबराव माने यांच्या सहकार्याने कुटुंबाचे प्रमुख या नात्याने परिवारातील नवतरुणाला शेती, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय सेवा, प्रशासकीय सेवा, सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात कर्तव्यास प्रोत्साहित केले आणि एका विचाराने एकत्र कुटुंबाची धुरा समर्थपणे पुढे नेत सातारी गावाचे सरपंचपद आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापतीपद भूषविले। आज त्यांच्या जीवनाचे 75 वर्ष पूर्ण होऊन त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या सुवर्ण पर्वानिमित्त आणि त्यांच्या माने परिवाराने त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा हा स्नेह सोहळा माजी पोलीस पाटील शिवाजीराव भाऊसाहेब माने, डॉक्टर विजयराव पंजाबराव माने, डॉक्टर राजेश पंजाबराव माने, अक्षय शिवाजीराव माने, आकाश कल्याणराव माने व संपूर्ण माने परिवाराने आयोजित केला होता। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उमरखेड तालुक्यातील व यवतमाळ जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक, स्नेही, मित्रमंडळ उपस्थित होते। यावेळी माने परिवाराकडून वृक्षप्रेमी अशोकराव शिरपुले सर आणि औदुंबर वृक्ष संवर्धन समितीच्या सर्व सदस्यांचा वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीमती इंदुमती पंजाबराव माने, कल्याणराव भाऊसाहेब माने व कांताबाई कल्याणराव माने यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। माने आमचे श्रद्धास्थान स्वर्गीय भाऊसाहेब माने, प्रेरणास्थान स्वर्गीय पंजाबराव माने आणि आज ज्या ज्येष्ठांचा सन्मान कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण आमच्या निमंत्रणास मान देऊन आलेले आहात। सर्व पाहुणे मंडळी, सर्व नेते मंडळी, गावकरी मंडळी, सर्व स्नेही बंधू भगिनी, मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपले संस्कार आपल्याला शिकवतात की ज्येष्ठांचा आपण सन्मान केला पाहिजे। आपल्या परिवाराची प्रगती ही एकट्या माणसाची नसून त्या परिवारामध्ये पिढ्यानपिढ्या केलेली एक प्रगती असते आणि म्हणूनच जेव्हा आपल्या प्रगतीचा आपण आढावा घेतो, आपले कुटुंब प्रमुख ज्यांनी आपल्याला संस्कार दिले अशा सर्वांचा कुठेतरी कृतज्ञता भाव दाखवून त्यांचा सन्मान व्हावा, कृतज्ञता व्यक्त व्हावी या अनुषंगाने हा कौटुंबिक सोहळा। मित्रांनो, कोणतेही कुटुंब यशस्वी आणि प्रगती करण्यासाठी 3 पैलू असतात। एक
वैचारिक प्रगती, दुसरा शैक्षणिक प्रगती आणि तिसरा आर्थिक प्रगती. आमच्या परिवारामध्ये भाऊसाहेबांनी ज्या संघर्षातून सामान्य कुटुंबातून यश संपादन केलं, त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आणि त्यामुळं ते भाजून पोळून निघालेले असताना त्यांनी आमच्यावर जे संस्कार केले ते त्यांच्या अनुभवातून केले आणि ते संस्कार पिढ्यानपिढ्या आम्ही समोर आणले. सर्वात पहिले जर आवश्यक कोणती बाब असेल तर ते असतात वैचारिक प्रगती आणि ती वैचारिक प्रगती आम्हाला भाऊसाहेबांपासून आणि पंजाबराव दादांपासून परिवाराला संस्काराच्या रूपातून मिळाली. दुसरा पैलू असतो तो शैक्षणिक प्रगती.